करेचे पाणी खंड पहिला आत्मवृत्त आचार्यात्रे प्रकरण 55 लंडनमधील जीवन. लंडन डे ट्रेनिंग कॉलेज सुरू व्हावयाला 1 महिनाभर अवकाश होता. तोपर्यंत इंडियन स्टुडंट्स हॉस्टेलमध्येच राहावयाचे मी ठरविले. अर्थात दीड महिन्यापेक्षा तेथे विद्यार्थ्यांना जास्त वेळ राहू देत नाहीत. म्हणून लंडन शहरात दुसरीकडे कोठे राहावयाला जागा मिळते की काय ह्याच्या शोधाला मी लागलो. राहण्याची आणि न्याहारीची सोय करणाऱ्या लंडन शहरात अनेक घरधनिनी आहेत. लंडनमधल्या दैनिक पत्रात त्यांच्या शेकडो जाहिराती प्रसिद्ध होत असतात. रोज सकाळी उठल्याबरोबर त्या नियमितपणे वाचावयाच्या ह्या गोष्टीचा जणू काही मला नादच जडला. एवढ्यात माझ्या आदल्या वर्षी मुंबईच्या सेकंडरी ट्रेनिंग कॉलेजमधून बीटीच्या परीक्षेमध्ये पहिल्या वर्गात पहिले आलेले एक शिक्षक श्री लालभाई रतनजी देसाई लंडनला आले. त्यांनाही लंडन डे ट्रेनिंग कॉलेजमध्ये TD साठी प्रवेश मिळाला होता. त्यांची माझी पूर्वीची ओळख नव्हती, पण पहिल्याच भेटीमध्ये आम्ही दोघे एकदम एकमेकांचे जानी दोस्त झालो आणि म्हणून लंडनमध्ये एकत्र वास्तव्य करण्याचे आम्ही ठरविले. त्याप्रमाणे रोज कुठल्या ना कुठल्या तरी 2-4 जाहिराती आम्ही वाचावयाचे आणि त्या स्थळाच्या संशोधनार्थ मी आणि लालभाई असे दोघेजण मोहिमेवर निघावयाचे. एका ठिकाणी खोली चांगली होती, पण बिछाना एकच होता. तेव्हा आम्ही त्या घरधनिनीला म्हणालो, आम्ही दोघेजण आहोत, तेव्हा तुम्हाला दुसऱ्या बिछाण्याची व्यवस्था या खोलीत करावी लागेल. त्या गोष्टीला तिने साफ नकार दिला. ती आम्हाला म्हणाली, तुम्हाला इथे राहायचे असेल तर राहा किंवा नका राहू, तो तुमचा प्रश्न आहे, पण ह्या खोलीत एकच बिछाना राहील. मला ती खोली फारच आवडली होती आणि बिछानाही चांगला ऐसपैस होता. अर्थात तो नवरा बायको करताच केलेला होता. मी त्या बिछाण्याकडे मोठ्या आभाळभूतपणे पाहत लालभाईला गुजरातीमधून म्हणालो, चालो लालभाई, आपण बेजन અહીંયા સાથ સોઈશું. તમને કંઈ વાંધો છે કે? जायतो तो वचमा एक पिलो राखीशू. लालभाईची हसता हसता पुरेवाट झाली. तो म्हणे, अरे छट बेवकूफ, શું વાત કરો છો? मोठमोठ्याने हसत आम्ही त्या घरातून बाहेर पडलो. तोंड सताड वासून ती घरधनीन आमच्या पाठीकडे पाहतच राहिली. अशा रोज काही ना काहीतरी गमती घडत असत. काही घरधनींनी आम्हाला पाहताच जागा भरली असे सांगत, कारण हिंदी विद्यार्थी त्यांना नको होते. काही नाही म्हटले तरी पुष्कळशा इंग्रज लोकांच्या मनात वर्णद्वेष दबा धरून बसलेला असतो. ही गोष्ट त्यावेळी आमच्या लक्षात आल्यावाचून राहिली नाही. अर्थात तो शब्दामधून प्रकट न करण्याची सावधगिरी ते बाळगतात. तथापि काही मागासलेल्या वस्तीमधून कृष्णवर्णीय हिंदी माणूस जाऊ लागला की त्याच्या मागे काही गोरी कार्टी हॅलो जॅक, व्हाय आर यू ब्लॅक अशा आरोळ्या ठोकीत धावू लागतात. त्याचाही अनुभव 1-2 ठिकाणी आम्हाला आल्या वाचून राहिला नाही. ते उन्हाळ्याचे दिवस असल्याने हवा फारच सुंदर होती. इंग्लंडमध्ये वसंत ऋतू मार्च आणि एप्रिल महिन्यापासून सुरू न होता मे महिन्यापासून सुरू होतो. मार्च विंड्स, एप्रिल शॉवर्स, ब्रिंग फॉर्थ मे फ्लॉवर्स असे एका इंग्रज कवीने म्हणूनच ठेवले आहे. हा वसंत आणि ग्रीष्म ऋतू चांगला 5 महिने म्हणजे सप्टेंबर अखेर टिकतो. मी लंडनला आलो तो ऑगस्टच्या मध्यावर, त्यामुळे हवा फारच सुंदर होती. इंग्लंडमध्ये पावसाची झिमझिम अधूनमधून नेहमी चालूच असते. त्यामुळे सर्व भूमिभाग हिरव्या पोपटी हिरवळीने झाकून गेलेला असतो. हिरवळ नसलेली उघडी मातीची उजाड जमीन कुठेही त्या देशात पाहावयाला मिळत नाही. फुलांच्या सौंदर्याला तर सीमाच नसते. नाना तऱ्हेच्या रंगीबेरंगी फुलांचे ताफे सर्वत्र दिमाखाने डोलत असतात. खरोखर फुलांचे सौंदर्य आणि शोभा पाहावी तर ती इंग्लंडमध्येच. एका महिन्याच्या आत आम्हाला लंडनचा जेवढा म्हणून काही भाग पाहता आला तेवढा आम्ही पाहून घेतला. सबंध लंडन शहर आपल्या हयातीत पाहणे हे कोणत्याही मानवाला मुळी शक्यच नाही. असा लंडनवासियांचा मोठा गर्व आहे. त्यात पुष्कळसे सत्य असले पाहिजे. मी गेलो त्यावेळी लंडनची लोकसंख्या 70 लाखाच्या आसपास होती. टोकियोच्या खालोखाल लंडनचा नंबर येतो. मानवतेच्या एवढ्या अफाट महासागराचे अवलोकन स्वतःच्या डोळ्यांनी कोण करू शकणार? लंडनच्या हवेचे जसे मी कौतुक केले आहे तसे वेळेचे पण करावयाला पाहिजे. आपण उष्णकटिबंधात राहणारे लोक तेव्हा सूर्य उगवला की दिवस सुरू झाला आणि तो मावळला की रात्र सुरू झाली असे आपण समजतो. पण दिवस रात्री संबंधीची ही आपली कल्पना शीतकटिबंधात गेल्यावर आपल्याला बदलावयास हवी. लंडनमध्ये ग्रीष्मकाळात 22 जून हा सर्वात मोठा दिवस असतो. तो 18 तासांचा असतो. म्हणजे सूर्य पहाटे 4 वाजता उगवतो आणि रात्री 10 वाजता मावळतो. ऑगस्टमध्येही जवळजवळ 16 तासांचा दिवस असतो.
त्यामुळे आपला फार घोटाळा होतो. बाहेर उजेड पडला की आपल्याला वाटते उजाडले, म्हणून आपण उठून बाहेर डोकावतो तो काय, जिकडे तिकडे सामसूम, सारे डाराडूर झोपले आहेत. घड्याळात पाहावे तो पहाटेचे 4:45 वाजले आहेत. त्यावेळी आमच्या हॉस्टेलमध्ये रे C.F. अँड्र्यूज राहत होते. त्यांचीही अशीच एकदा दिशाभूल झाली. बाहेर उजाडलेले पाहताच नेहमीच्या रिवाजाप्रमाणे ते हिंडावयाला निघाले. तो पहिल्याच कोपऱ्यावर त्यांना पोलिसांनी हटकले आणि परत हॉस्टेलमध्ये पाठवले. म्हणून इंग्लंडमध्ये आपल्याला घड्याळाकडे पाहूनच आपला दिवसाचा कार्यक्रम आखावा लागतो, सूर्याकडे पाहून नाही. रात्री देखील तोच घोटाळा होतो. रात्री 8 वाजता जेवून आपल्याला बागेमध्ये सूर्यप्रकाशात वाचन करता येते. वर्ड्सवर्थचे ऑन वेस्टमिन्स्टर ब्रिज हे एक सुप्रसिद्ध सॉनेट आहे. कवी हा सकाळचा टेम्स नदीवरच्या ह्या सुप्रसिद्ध पुलावर हिंडावयाला गेलेला असतो. तेथून त्याला लंडन शहराचे जे भव्य गंभीर दृश्य दिसते त्याचे वर्णन त्याने सॉनेटमध्ये केलेले आहे. सूर्याचे ऊन लंडन शहरावर पडलेले आहे आणि सारे लंडन शहर झोपलेले आहे. नेवर डीड सन मोअर ब्युटिफुल्ली स्टीप अँड ऑल दॅट मायटी हार्ट इज लेईंग स्टीप. इंग्लंडला जाण्यापूर्वी एकदा वर्गात ही कविता मी शिकवित असता एका विद्यार्थ्याने मला प्रश्न विचारला की लंडन ही साऱ्या ब्रिटिश साम्राज्याची राजधानी, जागतिक घडामोडींचे ते विराट केंद्र, आणि उन्हे पडली तरी ते शहर झोपून कसे काय राहू शकते. त्याच्या त्या शंकेचे समाधान मी त्यावेळी करू शकलो नाही. पण लंडनला आल्यानंतर मग मला ती शंका आपोआप उलगडली. वर्ड्सवर्थने ती कविता 3 सप्टेंबर 1802 रोजी लिहिलेली आहे. त्या महिन्यात सूर्य पहाटेचाच उगवतो. साहित्याच्या आणि भूगोलाच्या संबंधाचे हे एक गमतीदार उदाहरण आहे. उन्हाळ्यात लंडनची हवा महाबळेश्वरपेक्षाही थंड असते. त्यामुळे थंड पाण्याचे स्नान करणे सर्वस्वी अशक्यच असते. एकदा मी तसा प्रयत्न केला, पण थंड पाण्यात नुसता हात बुचकळला तोच मला थडथडून हिव भरले. लंडनमध्ये अशी शेकडो घरे आहेत की ज्याच्यात आंघोळीची अजिबात सोय नाही. म्हणून पुष्कळ लोक आठवड्यातून किंवा पंधरवाड्यातून एकदा म्युनिसिपालिटीच्या सार्वजनिक स्नानगृहामध्ये स्नान करून येतात. लंडनमध्ये रोजच्या रोज आंघोळ करण्याची आवश्यकता नसते. आठवड्यातून एक वेळ केली तरी भागते, आणि ती देखील सकाळी नाही, रात्री झोपण्याच्या आधी. आंघोळ झाली की केस अन अंग नीट वाळवून एकदम बिछाण्यात शिरायला लागते. अंग किंवा कपडे ओले राहिले तर त्या हवेत न्यूमोनिया होण्याचे फार मोठे भय असते. पायमोजे सुद्धा पावसाच्या पाण्याने ओले झाले की ताबडतोब काढून टाकावायला लागतात. लंडनच्या या थंड हवेचा एक परिणाम म्हणजे हा की किडे, मुंग्या, माशा, डास, मच्छर ही कटकट औषधाला देखील तेथे सापडणार नाही. फुलेही तोडून पुष्पपात्रात ठेवली तर महिना ती कोमेजत नाहीत. झाडावर होती तशीच ताजीतवानी राहतात. लंडनच्या हवेत दुसऱ्या एका ज्या दुखण्याला जपावयाचे असते ते म्हणजे पडसे. इंग्रज लोक पडशाला जितके भितात तितके दुसऱ्या कोणत्याही रोगाला भीत नसतील. पडसे झालेल्या माणसाने घरातच पडून राहावे, 4 चौघात मिसळू नये असा तेथे एक अलिखित संकेतच आहे. पडशाचा प्रतिबंध करण्याचा एकच रामबाण उपाय म्हणजे ग्लिसरीन थॉयमॉलचे तुषार रोज सकाळी उठल्याबरोबर नाकात आणि घशात घ्यावयाचे. हा कार्यक्रम एक दिवस न चुकता रोजच्या रोज मी करीत होतो. त्यामुळे लंडनच्या 14 महिन्यांच्या माझ्या वास्तव्यात एकदाही मला कधी पडसे आल्याचे आठवत नाही. लंडनमधील जीवनाचे एक अविस्मरणीय वैशिष्ट्य म्हणजे लंडनचा पोलीस हा 6 फूट उंचीचा एक धिप्पाड प्राणी असतो. 6 फुटाखालच्या कोणत्याही माणसाची ह्या खात्यात भरती करण्यात येत नाही. त्याच्या उंच वाटोळ्या शिरस्त्राणात आणि काळ्या गणवेशात तो एखाद्या बुरुजाप्रमाणे रस्त्यामध्ये उभा असतो. त्याला बॉबी म्हणतात, कारण सर रॉबर्ट पीलने त्याची संघटना प्रथम सुरू केली. रॉबर्ट ह्या नावाचे बॉबी हे घरगुती रूप आहे. ज्या भागात ह्या पोलिसाची नेमणूक होते त्याची त्याला अगदी खडानखडा माहिती असते. त्यामुळे लंडनमध्ये येणाऱ्या नवख्या माणसाला पोलीस हा सर्वात मोठा आधार असतो. आपण त्याला विचारले की अमुक नंबरचे घर कोठे आहे, तर तो खाडकन एकदम सांगेल की 3rd टर्न टू लेफ्ट, 2nd टर्न टू राईट, 5th हाऊस, डावीकडचा 3रा रस्ता, मग उजवीकडचा 2रा रस्ता, तिथले 5वे घर. गुन्हा घडण्याच्या आधी त्याचा प्रतिबंध करणे हे लंडनचा पोलीस आपले कर्तव्य समजतो. आमच्या इकडचा पोलीस गुन्हा घडताना तो शांतपणे लांबून बघतो आणि गुन्हा नीट घडला अशी स्वतःची खात्री झाली म्हणजे मग तो त्या जागेवर जाऊन पोचतो. त्याच्या उलट लंडन पोलीसचे वर्तन असते.
त्याचा पुरावा जो प्रारंभीच माझ्या प्रत्ययाला आला तो देतो. आपल्याकडच्या वेश्या घराच्या दारात किंवा माड्यांच्या खिडक्यात बसून गिराईकांची वाट पाहतात, पण लंडनमधल्या वेश्या झकपक पोशाख करून गिराईकांच्या शोधासाठी रस्त्यावरून हिंडत असतात. सुरुवातीला आपल्याला सर्वच इंग्रज मुली सारख्या दिसत असतात, पण काही दिवसांच्या अनुभवाने गर्दी मुली आणि बाजार बसव्या पोरी ह्यांच्यातला फरक त्यांच्या तोंडावरच्या रंगभूषेमुळे आपल्याला आपोआप समजू लागतो. एखाद्या माणसाला जर अशी एखादी मुलगी पाहिजे असेल तर त्याचे तंत्र पुढीलप्रमाणे असते. ती मुलगी त्याच्या अंगावरून गेली की त्याने मागे वळून तिच्याकडे पाहावयाचे. ती जर तसली असेल तर तीही त्याच्याकडे मागे वळून तशीच पाहते. असे आणखी 2 वेळा तिने त्याच्याकडे मागे वळून पाहिले की मग त्याने सरळ राईट अबाउट टर्न करून तिला गाठावयाचे आणि तिच्या हातात हात अडकवून तिला जवळच्या चहाच्या दुकानात घेऊन जावयाचे. तिथे चहा पिता पिता टेबलावर तिचा दर ठरवावयाचा आणि मग मिस्टर आणि मिसेस अशी नावे लावून कुठल्या तरी हॉटेलात रात्रभर जाऊन मुक्काम ठोकावयाचा. लंडनमध्ये अशी अनेक हॉटेले आहेत. आम्ही नवरा बायको आहोत असे सांगितल्यानंतर ते जास्त चौकशी करीत नाहीत. ह्याखेरीज मोटारी ठेवण्याची प्रचंड गॅरेजे लंडनमध्ये आहेत. एकेका गॅरेजमध्ये 5-5 हजार मोटारी असतात. तेथल्या मोटारींचाही उपयोग अशा कामासाठी रात्रीपुरता भाड्याने करण्यात येतो. तथापि वेश्या व्यवसाय हा लंडनमध्ये गुन्हा समजला जातो, म्हणून वेश्यांच्या बरोबर हिंडताना जर कोणी एखादा पुरुष सापडला तर तो देखील गुन्हेगार ठरतो. अशा वेश्यांचे चेहरे आणि नावे लंडनच्या पोलिसांना अगदी तोंडपाठ असतात. हे पोलीस साध्या पोशाखांनी रस्त्यांतून हिंडत असतात. एखादा माणूस अशा धंदेवाईक वेश्येच्या बरोबर हिंडताना त्यांना आढळला की पोलीस त्या माणसाजवळ जाऊन सभ्यपणे त्याला बजावतात की ही बाई वेश्या आहे, तिच्याबरोबर तू हिंडू नकोस. केवळ एकदाच नाही तर 2दा-3दा त्याला ते इशारा देतात. या उपर त्याने त्या वेश्येची संगत सोडली नाही तर त्याला ते अटक करतात. त्या काळी रोजच्या वर्तमानपत्रात एखाद्या तरी हिंदी विद्यार्थ्याला या गुन्ह्याखाली अटक किंवा शिक्षा झाल्याचे वृत्त वाचावयाला मिळत असे. हाईड पार्कमध्ये तर संध्याकाळी अगदी उघड उघड वेश्या व्यवसाय चाले. एवढेच नव्हे तर अत्यंत बिभत्स पावित्र्यात स्त्री पुरुषांचे भयानक चाळे तेथे चालत असत. पोलीस त्यांच्याजवळ जात आणि त्यांना एकमेकांपासून तोडून निराळे करीत. पण ही कोटगी जोडपी पुन्हा दुसऱ्या कोणत्या तरी कोपऱ्यात जात आणि पुन्हा तोच उद्योग सुरू करीत. फिरून पोलीस त्यांना विलग करीत. ह्या गोष्टी स्वतः मी डोळ्यांनी पाहिल्या असल्यामुळे मला तेथल्या पोलिसांच्या सहनशीलतेचे भारी कौतुक वाटते. त्या देशात सार्वजनिक जागेत किंवा बागेत परस्परांना घट्ट आलिंगने देऊन एकमेकांच्या तोंडात तोंडे घालून तासनतास उघड्यावर पडणे ह्याचा तरुण प्रेमिकांना बिलकुल संकोच वाटत नाही. ही गोष्ट मला मोठी विलक्षण वाटली. शनिवारी रविवारी आपण लंडन शहराबाहेरच्या कुठल्याही एखाद्या रमणीय वनस्थळीमध्ये किंवा टेकडीवर जावे तर अशा पवित्र्यामध्ये वळवळत पडलेली अक्षरशः हजारो तरुण जोडपी तुम्हाला पाहावयास सापडतील. त्याचप्रमाणे पुरुषांसाठी पोहण्याचे जे शहराबाहेर तलाव आहेत तेथे लहान मुलांपासून तो म्हाताऱ्यापर्यंत सर्व पुरुष संपूर्णतया नग्न होऊनच जलविहार करीत असतात. अशा एका ठिकाणी मी गेलो, पण तेथला तो देखावा पाहून मी मागल्या मागे धूम ठोकली. सप्टेंबरच्या मध्याला माझे कॉलेज सुरू झाले. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे आठवड्यातून 3 दिवस आमचे कॉलेज असे. मंगळवारी आणि गुरुवारी अध्यापनाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आम्हाला एका शाळेत जाऊन शिकवावे लागे. शनिवारी आणि रविवारी 2 दिवस संपूर्ण सुट्टीच असे. कॅप्टन टाउन नावाचा एक अत्यंत निकृष्ट आणि मागासलेला विभाग लंडनमध्ये आहे. तेथल्या लंडन काउंटी काउन्सिलच्या प्राथमिक शाळेमध्ये मला आणि माझे मित्र लालभाई देसाई ह्यांना पाठवण्यात आले. 2 इंडियन शिक्षक उद्या सदरहू शाळेत शिकवावयाला येणार असे आदल्या दिवशी त्या शाळेच्या हेडमास्तरांनी शाळेतील शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना सांगून ठेवले होते. त्यामुळे शाळेत खूपच खळबळ उडून राहिली होती. त्यांना वाटले की हे इंडियन बहुतेक रेड इंडियनाप्रमाणे तोंडाला चित्रविचित्र रंग फासून आणि केसात कोंबड्यांची पिसे खोचून येणार. म्हणून आम्ही गेलो तेव्हा आम्हाला पाहण्याची त्यांना कोण उत्सुकता लागून राहिली होती. पण आम्हाला बघून ते सरदच झाले. रंगाचा फरक वजा केला तर कोणत्याही बाबतीत इंग्रज माणसापेक्षा आम्ही निराळे नव्हतो. उलट पुष्कळशा इंग्रज प्राथमिक शिक्षकांपेक्षा आमचे कपडे जास्त अद्यावत आणि मौल्यवान होते. आम्ही दोघेही सारखेच उंच होतो.
तेव्हा शाळेच्या हेडमास्तराने आम्हाला विचारले, हिंदुस्थानात इतकी उंच माणसे असतील ह्याची मला कल्पना नव्हती. मी खोट्या विनयाचे सोंग आणून म्हणालो, आम्हाला आमच्या देशात बुटकेच समजतात. तेव्हा ते हेडमास्तर आमच्या तोंडाकडे आ वासूनच पाहत राहिले. समाप्त. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद.